अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ भक्त हो. आपल्या औदुंबर या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या घरात सुख समृद्धी तसेच भरभराट व्हावी याकरता आपण सदैव प्रयत्न करतो, परंतु आपल्या जीवनात आपल्याला नेहमीच अडचणींचा सामना करावा लागतो व आपल्या मेहनतीचे पूर्ण फळ आपल्याला भेटत नाही. आपल्या घरात पैसा येत नाही, लक्ष्मीची पूर्णपणे आपल्यावर कृपा होत नाही. याकरता आज मी तुम्हाला एक महत्त्वाची अशी सेवा सांगणार आहे. ही सेवा म्हणजे श्री विष्णू सहस्त्रनाम. मित्रांनो, विष्णू सहस्त्रनाम ही त्यावरील दिव्य अशी सेवा आहे. जेव्हा महाभारतामध्ये युधिष्ठिराने पितामह भीष्म यांना सर्वांचा आधार कोण आहे व कुणाला शरण यावे असे विचारले, तेव्हा त्यांनी भगवान विष्णू हेच जगाचे एकमेव आधार आहेत असे सांगितले. त्यांनी भगवान विष्णूंचे दिव्य असे स्तोत्र सांगितले. तेव्हापासून आजपर्यंत सर्व लोक हे स्तोत्र वाचतात. हे एक दिव्य असे स्तोत्र आहे. यातील नावे सुरुवातीला तुम्हाला थोडे अवघड वाटतील, परंतु एकदा का तुम्हाला याची सवय झाली की ते तुम्ही अगदी 10 मिनिटात सुद्धा वाचू शकता. भक्तो, विष्णू सहस्त्रनाम वाचल्याने घरात सुख समृद्धी, ऐश्वर व भरभराट होते हे मात्र नक्की. कोणीही आपल्यावर करणी बाधा करू शकत नाही. त्याचप्रमाणे भगवान विष्णू हे सदैव आपले रक्षण करतात व आपली जी कोणती इच्छा आहे तीही पूर्ण करतात. याकरता सर्वांनी श्री विष्णू सहस्त्रनाम हे वाचलेच पाहिजे. तुम्हाला ते दररोज 2 टाईम किंवा 1 टाईम वाचायचे. सुरुवातीला भगवान विष्णूंना प्रणाम करून, लक्ष्मी देवी यांना प्रणाम करून त्यांची पूजा अर्चना करायची. त्यांना फूल अर्पण करायचे, धूपदीप त्यांना दाखवायचा आहे. जर तुम्हाला संकल्प करून वाचायचे असेल तर तुम्ही संकल्प करून वाचू शकता अथवा नियमित वाचावे. संकल्प जर केला तर नाव व गोत्र सांगून ते किती दिवसांकरता वाचणार आहे, म्हणजेच किती दिवसांची सेवा तुम्ही करणार आहे हे सांगावे व संकल्पात आपली काय इच्छा आहे ते बोलून दाखवावे. किंवा रोज तसेही वाचले तरी चांगलेच आहे. ज्या घरात भगवान विष्णूंची सेवा होते त्या घरात नेहमी लक्ष्मी राहतेच, कारण की लक्ष्मी माताला भगवान विष्णूंची सेवा केलेली अतिशय प्रिय आहे. विष्णू सहस्त्रनाम वाचल्याने भगवान विष्णू प्रसन्न राहतात व जी इच्छा असेल ती लगेच पूर्ण करतात. वाचण्याआधी आचमन करावे व नंतर वाचायला बसावे. जर तुम्हाला आचमन करायचे असेल तर उजव्या हातामध्ये थोडेसे पाणी घेऊन त्यामध्ये ते 3 वेळा तुम्हाला प्यायचे आहे. सुरुवातीला पितांना ओम केशवाय नमः, दुसऱ्यांदा पितांना ओम माधवाय नमः आणि तिसऱ्यांदा ओम गोविंदाय नमः म्हणायचे. आणि 3 वेळा पिऊन झाल्यानंतर परत 3 वेळा हातावरून पाणी खाली सोडावे आणि ओम विष्णवे नमः असे म्हणावे. याप्रमाणे आचमन करून वाचायला बसावे. विष्णू सहस्त्रनाम वाचल्याने घरात पैसा येण्याचे मार्ग तयार होतात. म्हणून ही सेवा कमीत कमी 41 दिवस तरी करावी. विष्णू सहस्त्रनाम वाचण्याने तुम्हाला काय फरक पडतो, तुमच्या जीवनात कुठला बदल होतो हे तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगावे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.
धन्यवाद.